नमस्कार, मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील। आपण आता हे पाहत आहोत इडली आणि डोशाचं बॅटर। त्यासाठी मी 4 वाट्या तांदूळ घेतले, 1 वाटी उडीद डाळ घेतली, त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे घातले आणि दोन्ही डाळ आणि तांदूळ सेपरेट भिजवले। 6 तासानंतर मी दोन्ही ग्राइंड केलं। त्यापूर्वी 10 मिनिट 1 वाटी मी अगोदर पोहे भिजवले होते, ते पोहेही मी ग्राइंड करून यामध्ये घातले आणि 12 तास मी हे फर्मंट करायला ठेवलं। जाडसर वाटून घेतलेलं आहे, खूप छान फर्मंट झालंय बघा। खूपच हे बॅटर तयार झालेलं आहे। आपण आता इडली आणि डोसा करूया। डोशासाठी आपण थोडंसं पीठ पातळ करावं लागतं। आता आपण डोसा करणार आहोत। डोसा करण्यापूर्वी हे मी बर्फाचे क्यूब्स टाकलेले आहेत। आता तुम्ही म्हणाल कशासाठी, पण हे क्यूब्स असे तव्यावर टाकल्यानंतर डोसा खूप छान बिन तेलाचाही मस्त उठतो। आपण तुम्हाला मी दाखवते आता। हे पहा आता मी एका हाताने व्हिडिओ करते आणि एका हाताने डोसा बनवते। मस्त फर्मंट झालेला बॅटरचा मोठा डोसा पहा, किती छान स्पॉन्जी दिसतोय। आता तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही लोणी टाकू शकता, हवा असेल तर तुम्ही तेल टाकू शकता। मी थोडंसं क्रिस्पी येण्यासाठी तेल टाकते। हॉटेलसारखा छान, हॉटेलपेक्षाही खुसखुशीत खमंग असा हा डोसा। हे पहा आता मस्त असा क्रिस्पी डोसा झालेला आहे तयार। हे पहा आता मस्त असा आपला हॉटेलसारखा क्रिस्पी डोसा तयार आहे। किती मोठा केला आहे बघा मी हा डोसा। इथे खूप क्रिस्पी झालेला आहे। प्लेटमध्ये ठेवते, इकडे बॅटर आहे आणि एकाच वेळी इथं छान मस्त अशा इडल्या आपल्या टम्म अशा फुगलेल्या आहेत। आता थंड झाल्यानंतर आपण ह्या काढायच्या आहेत। हे बघा, त्याच्या खालचा पण एक बॅच, खाली पण एक बॅच आहे। अशी 14 इडल्यांची बॅच आहे। तर आपण आता इडली, डोसा, चटणी, संडेचा मेनू एन्जॉय करूया। या खायला।